स्वराज्य स्थापना या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त आणि जावळीचा ताबा. ह्याच्यामध्ये आता आपण बघतोय की आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, त्याच्यानंतर मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत इत्यादी स्वराज्य स्थापनेच्या हे विरुद्ध होते आणि यांचा बंदोबस्त करणं हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक आहे. मग जावळीचा ताबा कसा काय घेतला ते आपण बघूया. सातारा जिल्ह्यातल्या जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा एक आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यानं विरोध दर्शवला. तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली आणि तो सगळा प्रदेश जिंकून घेतला आणि मग तेथे आपलं ठाणं वसवलं आणि मग नंतर रायगड सुद्धा जिंकून घेतला. आता जावळीची ही प्रचंड संपत्ती त्याच्या हाती पडली. या विजयानंतर त्याच्या कोकणातील हालचाली ह्या वाढल्या आणि मग त्यांनी काय केलं तर जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगड हा किल्ला बांधला आणि या विजयामुळे त्याचं सामर्थ्य हे सर्व प्रकारे वाढलं. पुढे आरमार उभारणी याच्या अंतर्गत आपण चित्र बघतो की आरमार शिवाजी महाराजांनी कसं स्थापन केलं आणि कशा पद्धतीनं ते त्यांचं संपूर्णपणे आपलं आरमार क्षेत्र हे वाढवत होते हे आपण आता या चित्रात बघतो. शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी ही सगळी ठिकाणं जिंकून घेतली आणि त्याच्यामुळं पश्चिम किनारपट्टी जवळील त्यांचा संबंध हा इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी आला. आता या सत्तांशी जर संघर्षच करायचा असला तर आपल्या जवळ प्रबळ असं आरमार असलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं. आता पुढे बघूया अफजल खानाचं पारिपत्य. तर अफजल खान हा सरदार विजापूरहून वाई इथं आला आणि त्याला वाई प्रांताची चांगलीच माहिती होती आणि वाई जवळच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. आता या भेटीमध्ये त्यानं महाराजांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचं पारिपत्य सुद्धा केलं. त्याच्यानंतर सिद्धी जोहरची स्वारी. आता या अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी त्याच्या लढाईतले जे जखमी सैनिक होते त्यांना पूर्णपणे भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षीस दिली. त्याच्यानंतर अफजल खानाच्या या सैन्यातल्या जे सैनिक आणि अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना सुद्धा त्यांनी अतिशय चांगली वागणूक दिली. मग तसंच आदिलशाहीतील पन्हाळा, खेळणा, वसंतगड हे गड त्यांनी जिंकून घेतले. आता आपण बघितलं तर खेळणा या गडाचंच नाव आता विशाळगड असं ठेवलं गेलेलं. आता महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहानं सिद्धी जौहर याला पाठवलं आणि त्याला सलाबत खान असा किताब सुद्धा दिला, कारण की पूर्णपणे त्यांनी शिवाजी महाराजांचा हिरमोड करूनच वापस यायचं ह्याच्यासाठी त्यांनी ही सगळी तयारी केली. मग त्याच्याबरोबरच रुस्तम ई जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते. आता आपण काय शिकलो या अंतर्गत आपण स्वराज्य स्थापनेच्या विरुद्ध असलेले कोण होते, त्याच्यानंतर आरमार उभारणीकडे महाराजांनी लक्ष दिलं याला कारण काय ते तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी कोणते कोणते किल्ले हे जिंकून घेतले आणि महाराजांनी सैनिकांना काय वागणूक दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागाकडे वळूया. चला.